गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम गुरु गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे प्रथम आपली आई. कारण ज्या वेळेला आपण या भूतलावर आपला जन्म होतो, त्यावेळेला जन्म झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जे लहानपणापासून जे चांगले चांगले गुण किंवा ज्ञान देते आणि शिकवते, तीच आपली पहिली माता. आणि त्यानंतर ज्या वेळेला पूर्ण मनुष्य प्राणी हा ज्या वेळेला उभारायला लागतो, चालायला लागतो, बोलायला लागतो, त्यानंतर मग आपल्याला हे जग, बाहेरचं सगळं जग आपल्याला ज्या वेळेला माहिती होतं, त्यावेळेला मग आपण सर्वप्रथम शाळेत जातो. आणि शाळेत गेल्यानंतर मग त्यावेळेला आपला पहिल्यांदा परिचय होतो तो गुरूंचा. तर गुरु गुरु म्हणजे ही व्यक्ती निपक्षपाती अशी ही व्यक्ती असते. तर ही व्यक्ती जो समोर येईल तो उच्च नीच, जात पात किंवा काळा गोरा किंवा गरीब श्रीमंत हा भेदभाव न ठेवता फक्त हा माझा विद्यार्थी असं समजून तो गुरु सगळ्या शिष्यांना ज्ञान हे देत असतो. तर ज्ञान हे कधीही आपण जितकं देतो तितकं हे ज्ञान हे वाढतच जातं. ज्ञान कधीही कमी होत नाही. त्याच्यामुळं आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर गुरुपौर्णिमा ही गुरूंची पूर्वी काळामध्ये सुद्धा भरपूर आपल्याला ऋषी मुनी किंवा रामायण महाभारतामध्ये सर्व स्तरामध्ये आपल्याला गुरु शिष्याचं नातं हे आपण पूर्णपणे पाहत आलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तर आजच्या काळात सुद्धा तर जसं गुरु आणि शिष्याचं जे नातं आहे हे तसंच आहे. पण त्या काळातले गुरु शिष्य हे धनुष्य विद्या ज्ञान परत त्यानंतर तपश्चर्या ह्या अशा पद्धतीच्या होत्या. तर आजच्या काळामध्ये जे आपले गुरु आणि शिष्याचं जे नातं आहे हे आपलं पुस्तकी ज्ञान असं आहे. आणि पुस्तकी ज्ञान, तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञान अशा सर्व गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला गुरुकडूनच तर मंडळी, अशा पद्धतीनं ह्या गुरुपौर्णिमेचा महिमा परंपरागत चालत आलेला आहे आणि यापुढेही परंपरागत चालत राहणारच. तर अशा या गुरुपौर्णिमेनिमित्त जे आज व्हिडिओ केलेला आहे, तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर सर्वांनी करावं असे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.